तर आज आपण महाराष्ट्राची जी नदी प्रणाली आहे तिचा आपण एक क्विक रिकॅप घेऊ। झटकन आपण एक ओळख बघू की महाराष्ट्रातली नदी प्रणाली नेमकी कशी आहे। तर महाराष्ट्रामध्ये मेनली दोन प्रकारच्या नद्या असतात, एक म्हणजे पश्चिम वाहिनी नद्या आणि दुसरं म्हणजे पूर्व वाहिनी नद्या। तर आता आपण हळूहळू एक एक करून नद्या बघूया। तर सर्वप्रथम आपण बघूया नर्मदा नदी। ही नर्मदा नदी दोन पर्वतरांगांच्या दरम्यान वाहते, जसं की आपल्याला डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे विंध्य पर्वतरांग आणि सातपुडा पर्वतरांग या दोन पर्वतरांगांच्या दरम्यानमधून खसदरीतून ही नर्मदा नदी वाहते। ही नर्मदा नदी मध्य प्रदेशमध्ये येऊन नंतर महाराष्ट्रात येते आणि महाराष्ट्रामधून गुजरातमध्ये जाऊन नंतर खंभातच्या आखातात प्रवेश करते। तर ही जी नर्मदा नदी आहे ही टोटल 1312 किलोमीटर लांबीची आहे। तर महाराष्ट्रात या नर्मदा नदीची लांबी 54 किलोमीटर आहे। ती मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात असा प्रवेश करते। नर्मदा नदीचा जो उगम आहे तो अमरकंटक, जे की मध्य प्रदेशमध्ये ठिकाण आहे, येथे आहे। नर्मदा नदीच्या उपनद्या म्हणजे हिरण, बरणा, कोलार, ओसरंग, तवा, बुरनेर, बंजर आणि कुंडी हे आहेत। शेवटी ही नर्मदा नदी गुजरातमधून खंभातच्या आखातातून अरबी समुद्राला मिळते आणि नर्मदा ही सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे भारतामधली। तर नर्मदा नदीनंतर आपण बघूया त्याखालोखाल आहे तापी नदी। तापी नदी ही सातपुडा पर्वतरांग आणि सातमाळा अजिंठा पर्वतरांग ह्या दोन पर्वतरांगांच्या दरम्यान वाहते। तापी नदी ही टोटल 724 किलोमीटर लांबीची आहे। तर महाराष्ट्रामध्ये तापी नदीची लांबी 208 किलोमीटर आहे। तापी नदीचा जर रूट आपण बघितला तर तो मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात अशा प्रकारचा आहे। तापीचा उगम हा मुलताई, जे की सातपुडा पर्वतरांग मध्य प्रदेशमध्ये आहे। तापी नदीतल्या भरपूर उपनद्या आहेत, त्यापैकी तापी नदीची महत्त्वाची उपनदी म्हणजे पूर्णा आहे। तसंच इतर उपनद्या तापीच्या म्हटल्या तर गिरणा नदी, पांझरा नदी, बोरी, बुराई, वाघूर, कापना, सिपना, गाडगी, डोलर, गोमई इत्यादी नद्या आहेत। शेवटी ही तापी नदी गुजरातमधून खंभातच्या आखातातून अरबी समुद्राला मिळते। त्यानंतर आपल्याला दिसते की खाली गोदावरी नदी आहे। ही गोदावरी नदी जी आहे ती सातमाळा अजिंठा पर्वतरांग आणि हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांग या दोन पर्वतरांगांच्या दरम्यान वाहते। गोदावरी नदीची टोटल लांबी ही 1465 किलोमीटर आहे। तर महाराष्ट्रातील गोदावरी नदीची लांबी ही 668 किलोमीटर आहे। गोदावरीचा जर आपण मार्ग बघायला गेलं तर ती महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, यानम या इत्यादी भागामधून वाहते। गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वर, जे की नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, इथं आहे। गोदावरीला भरपूर साऱ्या उपनद्या आहेत, जसं की प्रवरा नदी, मुळा नदी, मांजरा नदी, दक्षिण पूर्णा नदी, प्राणहिता नदी, इंद्रावती, सिंदफणा, कडवा, शिवना, दुधना, शबरी इत्यादी नद्या आहेत। शेवटी गोदावरी नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते। गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा असेही म्हटलं जातं। गोदावरीनंतर आपण बघूया भीमा नदी, जी की भीमा नदी हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांग आणि शंभू महादेव पर्वतरांग या दोन पर्वतरांगाच्या दरम्यान वाहते। तर भीमा नदीची महाराष्ट्रातली लांबी 451 किलोमीटर आहे। भीमा नदी ही महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून वाहते। भीमा नदीच्या उपनद्या ह्या घोड, पवना, सीना, मुळा, मुठा, भामा, इंद्रायणी, कऱ्हा, नीरा, मान ह्या आहेत। भीमा नदीचा उगम हा भीमाशंकर, पुणे या ठिकाणी आहे। पुढे कर्नाटकमध्ये जाऊन भीमा नदी ही कृष्णा नदीला मिळते। भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे। तर भीमा नदीनंतर आपण आता बघूया की कृष्णा नदी। जसं की आपण बघतोय की कृष्णा नदी ही शंभू महादेव पर्वतरांगाच्या खाली आहे आणि तिथून ती वाहते। तर कृष्णा नदी ही टोटल 1400 किलोमीटर लांबीची आहे आणि महाराष्ट्रात कृष्णा नदीची लांबी 282 किलोमीटर आहे। कृष्णा नदीचा रूट हा महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा इत्यादी भागातून ती वाहते। कृष्णा नदीच्या उपनद्या ह्या म्हटलं तर कोयना नदी, वारणा नदी, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा, घटप्रभा, ताम्रपर्णी इत्यादी आहेत। तसेच एरळा, नांदला, अग्रणी ह्या नदी पण आहेत। शेवटी कृष्णा नदी ही बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते। तर ह्या नद्यानंतर आपण काही कोकणातल्या नद्या आहेत ज्या की अरबी समुद्राला जाऊन मिळतात, त्यांच्याबद्दल आपण माहिती बघूया। तर त्यामध्ये ह्या सगळ्या नद्या ज्या आहेत ह्या सह्याद्री पर्वतरांगेवरून उगम पावतात आणि ह्या सगळ्या कोकणामधून ज्या अरबी समुद्रामध्ये मिळणाऱ्या नद्या आहेत ह्या अतिशय कमी लांबीच्या नद्या आहेत। तर त्यामध्ये आपण बघूया वैतरणा नदी, उल्हास नदी, दहिसर नदी, ओईशावाली नदी, मिठी नदी, पाताळगंगा नदी, कुंडलिका नदी, सावित्री नदी, भारजा नदी, वशिष्ठी नदी, शास्त्री नदी, काजळी नदी, शुक नदी इत्यादी सगळ्या नद्या आहेत। तर ही होती महाराष्ट्राची नदी प्रणाली।